नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. आज आम्ही आलोत खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर विजय निखाडे सर, जे मागच्या 6-7 वर्षांपासून अतिशय उत्तमरित्या या क्षेत्रात काम करतात. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट तर ते करतातच, सोबत काही शासकीय संस्थांवरच्या काही प्रकल्पामध्ये सुद्धा त्यांचा हातभार आहे. तर या सगळ्यांबद्दल, त्यांच्या प्रवासाबद्दल आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी प्रश्न आहे तो म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती, प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे खरं तर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये आलात? मी तसं तर माझं जे 4थी पर्यंतचं जे माझं शिक्षण झालेलं आहे 4th स्टँडर्ड पर्यंतचं ते माटरगाव मध्येच झालेलं आहे, जिल्हा परिषद प्रायमरी हायस्कूलमध्ये. आणि त्याच्यानंतर मी 10वी पर्यंत जे माझं शिक्षण झालेलं आहे ते जिल्हा परिषद हायस्कूलला झालेलं आहे माटरगावलाच. त्याच्यानंतर मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतली ॲज अ गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खामगावला. म्हणजे टोटली माझं शिक्षण जे झालेलं आहे डिप्लोमा पर्यंतचं ते पूर्ण गव्हर्नमेंट हायस्कूललाच झालेलं आहे. त्यानंतर सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस खामगावला जे आहे तिथं माझं डिग्रीचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. तर सिव्हिल इंजिनिअरिंग कडे जायचा फोकस म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगच का करायचं बा असं माझ्या डोक्यामध्ये जेव्हा मी माझं 10th स्टँडर्ड झालं त्यावेळेस माझे काका जे आहेत ते शाखा अभियंता म्हणून इरिगेशन डिपार्टमेंटला काम करत होते. आणि ते इरिगेशनला डिपार्टमेंटला काम करत असताना त्यांच्याकडून ते नेहमी यायचे, साईटवर व्हिजिट करायचे. त्यांच्यासोबत 2-3 वेळा साईटवर व्हिजिट झाल्या. ते व्हिजिट पाहून असं कुठेतरी एक क्लिक होत होतं डोक्यामध्ये की आपल्याला पण हीच फील्ड निवडायची आणि आपल्याला गव्हर्नमेंट जॉब वगैरे करायचा असं मला वाटत होतं. परंतु नशिबामध्ये नसेल कदाचित, त्यामुळे गव्हर्नमेंट जॉब करू शकलो नाही. परंतु प्रायव्हेट फील्डमध्ये पण चांगला रिस्पॉन्स भेटत आहे. आज प्रायव्हेट फील्डमध्ये मी जरी गव्हर्नमेंट जॉब करत नसलो तरी गव्हर्नमेंटच्या साईटवरती काम करतो याचं मला एक थोडं समाधान आहे की आज मी ॲज अ गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून पण काम करत आहे आणि माझे प्रायव्हेट प्रोजेक्ट पण गावामध्ये जे आहेत ते माटरगाव या लोकेशनला सध्या चालू आहे. पण मला असं वाटतं की आता इतक्या वर्षानंतर तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये गेला नाही ते एका दृष्टीने चांगलं झालं, कारण तुम्ही स्वतःची कन्सल्टन्सी सुरू केली आणि आता गव्हर्नमेंट साठीच्या प्रोजेक्टवर तुम्ही काम करताय, त्यामुळे तो एक वेगळा रेफरन्स आहे त्यातला. आता काही सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड प्रश्नांकडे येऊया. तुम्ही आता या 6-7 वर्षांपासून या फील्डमध्ये काम करताय, बघताय हे फील्ड, तर त्याच्यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. बरोबर. तर या अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशा पद्धतीने ते हाताळता परिस्थिती? अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे तर खरं तर खूप धोकादायकच आहे. तसं म्हणजे त्यांच्याकडून काम करून घेणं म्हणजे त्यांना जर कुठल्या प्रकारची इजा जर पोहोचली तर त्याचा पुरेपूर जबाबदार आपणच राहतो. त्यांना सेफ्टी सगळं प्रोव्हाइड करणं, सेफ्टी बेल्ट्स वगैरे, साईटवरती हेल्मेट्स वगैरे हे प्रोव्हाइड करणं, हे आम्ही एक त्याच्याकडे जास्तीत जास्त आम्ही म्हणजे विचार करतो की बा यांना कुठेतरी काहीतरी इजा पोहोचू नये. कारण ते इजा पोहोचली तर ते डायरेक्टली आपल्यावरच ब्लेम करतात. त्यांची फॅमिली वगैरे जर असली तर ते आपल्यावर ब्लेम करतात. त्यामुळे आम्ही एक विचार करतो की मला नाही, सेफ्टी बेल्ट्स वगैरे, शूज वगैरे प्रॉपर, त्यांना डोक्यामध्ये हेल्मेट वगैरे, काही वरून जर समजा काही पडलं वगैरे डोक्यात तर डोक्याला वगैरे इजा होऊ नये यासाठी या सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार करून त्यांना सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतो साईडवरती. दुसरा फॅक्टर येतो तो म्हणजे टेक्नॉलॉजीचा. तर तंत्रज्ञानाचा आता किती मदत किंवा किती फायदा तुम्हाला आता या क्षेत्रात रोजच्या रोज काम करताना होतो? आणि इंजिनिअरिंग केल्यानंतर आता असं वाटतं का कुठला कोर्स केला पाहिजे किंवा रिसेंटली तुम्ही कुठला कोर्स केलाय? तंत्रज्ञानाचं जर म्हणायचं झालं तर तंत्रज्ञानामध्ये आता खूप प्रगती झालेली आहे. आपल्या सिव्हिल फील्डमध्ये तर खूप प्रगती झाली आहे. अगोदर काय हँड मिक्सरने आपण कामं करत होतो साईडवरती, तर आता अजक्स वगैरे जे झालेले आहेत ते तयार झालेले आहेत. अजक्समुळे आता कामाची जे वर्किंग म्हणजे टाइम जो आहे तो कमी झालेला आहे. काम लवकरात लवकर कम्प्लीट होते. त्याच्यानंतर ट्रिमिक्स कॉन्क्रीटचे जे आहेत, ट्रिमिक्स कॉन्क्रीट पण आता त्यामुळे आल्यामुळे, तंत्रज्ञानामुळे ट्रिमिक्स कॉन्क्रीट याच्यामुळे आपण प्रॉपर एक रेशो जो असते आपला सिमेंट कॉन्क्रीट रेशो, तो प्रॉपर रेशो मेंटेन करून आणि त्या रेशोनुसार समजा आपल्याला जर काम करायचं आहे तर बॅच जी प्रिंट मिळते त्या प्रिंटनुसार आपण काम करू शकतो. जनरली डिपार्टमेंट, मी आता सध्या सिव्हिल इरिगेशन डिपार्टमेंटच्या अंडर काम करतो, तर तिथं प्रत्येक गोष्टीला आपल्याला बॅच प्रिंट ज्या असतात त्या द्याव्या लागतात. कारण त्याच्यानुसार सिमेंट किती घेतली, ॲग्रिगेट किती घेतली, एक त्या सगळ्या गोष्टीचं असते. स्टील चेकिंग जेव्हा आम्ही करतो त्यावेळेस स्टील चेकिंग करताना सुद्धा डिपार्टमेंट आल्यानंतर कुठल्या कंपनीचं स्टील आहे, स्टील कुठल्या कंपनीचं वापरताय, किती ग्रेड्स आहे, काय आहे, ते सगळं आम्हाला त्यांना प्रॉपर ते सगळं समजून सांगावं लागते. बरोबर. त्याच्यानंतर आता रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही काम करताय म्हणून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तो म्हणजे बऱ्याचदा कस्टमरकडनं एक डायलॉग तुम्ही कायम ऐकला असेल, ते आमचं बजेट कमी आहे आणि तुम्हाला तर एक इंजिनियर म्हणून चांगलं क्वालिटी काम करायचं असतं. तर असं क्वालिटी आणि बजेट या दोन्हीची सांगड तुम्ही कशी घालता?
क्वालिटी आणि बजेटची सांगड जर घालायची म्हटलं तर आता कुठे जर एखादा, आता मी म्हणजे एक रुरल एरियामध्ये काम करतो, हो. रुरल एरियामध्ये काम करतो, त्यामुळे रुरल एरियामध्ये काय मेनली रुरल एरियामध्ये थोडे म्हणजे मिडल क्लास समजा फॅमिलीज वगैरे असतात, ज्यांचं घर बांधायचं असते त्यांना, तर ते त्यामुळे त्यांना एक कुठेतरी त्यांना पैसे कुठं कमी लागतील आपलं घर बांधताना, हा ते विचार करतात. बरोबर. त्यावेळेस ते मग विचारतात, ते आम्हाला विचारतात की बा कुठल्या कंपनीचं स्टील घ्यायचं, कुठलं आपल्याला स्वस्त पडेल वगैरे वगैरे. परंतु मी त्यांना हे सजेस्ट करतो की तुम्ही घर एकदाच बांधताय, बरोबर, परत परत तुमचं घर होणार नाही आहे, घर तुमचं एकदाच होणार आहे. आणि घर जर एकदाच होणार आहे तर तुम्ही एक चांगल्या ब्रँडेड कंपनीचं जर स्टील यूज केलं तर ते तुम्हाला भविष्यामध्ये चांगलं राहील. त्यामुळे आम्ही त्यांना सजेस्ट करतो की बाबा चांगल्या कंपनीचं, म्हणजे आपल्या चांगल्या कंपनीचं म्हटलं म्हणजे आपल्या आयकॉन कंपनीचं आम्ही त्यांना सजेस्ट करतो की बाबा आयकॉन कंपनीचं तुम्ही यूज करा. म्हणजे त्याच्यामध्ये रेटमध्ये पण काही एवढा डिफरन्स नाही आहे. आयकॉन स्टील जे आहे ते स्टील पण चांगलं आहे, स्टीलमध्ये फ्लेक्झिबिलिटी वगैरे जे काय आहे म्हणजे लवचिकता जे आहे ते सगळं एकदम व्यवस्थित आहे. आणि स्टीलचे जे काय कंटेंट्स वगैरे जे काय वाचलेलं आहे आयकॉन स्टील बद्दल आतापर्यंत झालेल्या सेमिनारमध्ये, तर त्यावरून आम्हाला आयकॉन स्टील जे आहे ते पटलेलं आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सजेस्ट करतो की तुम्ही आयकॉन स्टीलच वापरा, बजेट पाहू नका, आयकॉन स्टीललाच आपला प्रेफरन्स द्या. बरोबर आहे. दुसरा प्रश्न एक असा विचारायचा तुम्हाला की तुम्ही शासकीय संस्था किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पण कामं केलेली आहे, तर त्याबद्दलच्या प्रोजेक्टकडनं तुमच्याबद्दल ऐकायचं. आता मी शासकीय संस्थांमध्ये मी मॅनिफोल्डचे वगैरे कामं केलेले आहे. इरिगेशन प्रोजेक्ट्समध्ये, लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट्समध्ये मी काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये अँकर ब्लॉक्स असतील, त्यानंतर एमडीसी वॉल्स असतील, त्यानंतर मॅनिफोल्ड्स वगैरे असतील. तर त्याच्यामध्ये शासकीय संस्था जेव्हा डिपार्टमेंटल व्हिजिट जेव्हा होते स्टील चेकिंगच्या वेळेस, त्यावेळेस स्टील चेकिंगच्या वेळेस आम्हाला डिपार्टमेंट हेच आमच्याकडून अपेक्षित असते डिपार्टमेंटला की स्टील प्रॉपर स्पेसिंगने बांधलेला आहे की नाही, त्यानंतर जो आपण स्टील जे आपण यूज केलेला आहे त्या स्टीलचा गेज प्रॉपर आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टीचे चेकिंग होतात. आम्ही एक नाशिकला आमची संस्था आहे आमच्या इरिगेशन डिपार्टमेंटची, तिथं आम्ही प्रॉपर स्टील चेकिंग करायसाठी आम्हाला तिथं जाऊन तिथून पूर्ण आपल्याला एस वगैरे सगळ्या गोष्टी आम्हाला तिथून चेक करून आणावं लागतं आणि डिपार्टमेंटला व्हिजिट रिपोर्ट जो आहे तो सबमिट करावा लागतो. तर ते जे रिपोर्ट्स आम्ही काढलेले आहेत त्या रिपोर्ट्समध्ये आपल्या आयकॉन स्टीलचे जे रिपोर्ट्स आम्ही आणलेले आहेत तर ते आम्हाला एक म्हणजे डिपार्टमेंटला सॅटिस्फॅक्शन आहे आयकॉन स्टील बद्दल आपल्या की नाही आयकॉन स्टील चांगला आहे. त्यामुळे आम्हाला कुठं त्यांनी असं कधीच म्हटलं नाही की आयकॉन हे स्टील वापरू नका की दुसरं स्टील वापरा असं वगैरे काही नाही. FE 550D जे स्टील आहे आपलं ते त्याचं आम्ही चेकिंग वगैरे करून आम्ही ते वापरतो. बरोबर आहे. पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही एक स्वतः इंजिनियर आहात, मटरगावचे स्वतः रहिवासी आहात किंवा तिथे लहानाचे मोठे झाले, या सगळा भाग तुम्ही बघितलाय आणि स्वतः यंग आहात. या तिन्ही पर्स्पेक्टिव्ह मधनं तुम्हाला प्रश्न विचारायचा ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर आपण डोळ्यासमोर आणलं तर तुम्हाला काय वाटतं कुठल्या मुद्द्यांवर आता काम केलं पाहिजे जर तर बुलढाणा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल? एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं कुठल्या मुद्द्यांवर आता काम झालं पाहिजे जास्त? आता बुलढाणा जिल्ह्याचं विकासाचं विजन जर म्हटलं तर बुलढाणा जिल्हा हा विदर्भातला मागासलेला जिल्हा असं म्हटलं जातो जनरली. परंतु विकासाचं विजन जर कुठल्या मुद्द्यावर, तर इथे प्रोजेक्ट्स जे आहेत इरिगेशन प्रोजेक्ट जर झाले तर इथे सुख समृद्धी नांदेल, इथले शेतकरी सुखी होतील आणि शेतकरी जर सुखी झाले तर जेणेकरून शेतकऱ्यांना पण बाकी गोष्टीच्या म्हणजे त्यांचं उत्पन्न वाढेल. त्यांचं उत्पन्न वाढलं तर त्यांची दिनचर्या सगळ्या गोष्टी त्यांना राहायला वगैरे ते घर वगैरे व्यवस्थित बांधू शकतील. मेन विकासाचा कारण म्हणजे शेतकऱ्याकडे जर आज गव्हर्नमेंटने लक्ष दिलं, आता जसं जिगाव प्रोजेक्टचं आम्ही काम करतो तर या जिगाव प्रोजेक्टनी 10,450 हेक्टर जमीन जी आहे ते पाण्याखाली येणार आहे आणि ते पाण्याखाली आल्यानंतर त्यांचं जनरल त्यांचं उत्पन्न तर वाढेलच, परंतु उत्पन्न वाढल्यानंतर त्यांच्या ज्या गरजा आहेत दैनंदिन गरजा आहेत. आता मी एक आहे समजा, एक उदाहरणार्थ मी एक माटरगावचा रहिवासी आहे, परंतु मला असं वाटतं की नाही मी खामगावला शिफ्ट झालं पाहिजे, खामगावला माझं घर झालं पाहिजे, मी खामगावमध्ये राहिलं पाहिजे. तर या गोष्टीचं त्यासाठी आता मला काय करावं लागेल, मी जर शेतकरी आहे तर मला माझं उत्पन्न वाढेल, माझं उत्पन्न वाढलं तर मला पुढे चालून माझ्याकडे पैसा आला तर मी माझा प्लॉट घेईल, घर बांधेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, माझ्या मुलांना चांगलं शिक्षण देईल, या सगळ्या गोष्टी त्याच्यावर अवलंबून आहे. पण अशा वेळेला शासनाकडनं काय मदत होऊ शकते किंवा शासन कशा प्रकारे मदत करू शकते या तुमच्या विजन मध्ये असं तुम्हाला वाटतं? शासनाचा आता शासन मदत करू इच्छिते म्हणल्यावर शासनाचे आता वेगवेगळे प्रोजेक्ट चालू आहेत. जसं की जिगाव प्रोजेक्ट जो चालू आहे तर माझ्या दृष्टिकोनातून जिगाव प्रोजेक्ट हा खूप महत्वाकांक्षी प्रोजेक्ट या बुलढाणा जिल्ह्यासाठी आहे. आणि जिगाव प्रोजेक्ट जर झाला समजा कम्प्लीट लवकरात लवकर, तर लवकरात लवकर या पूर्ण जो मराठवाडा जो आहे, मराठवाड्यामध्ये जशा प्रकारे पूर्ण शेती जी सिंचनाखाली आलेली आहे तशीच ही आपली शेती सुद्धा, या बुलढाणा जिल्ह्यातली शेती सुद्धा सिंचनाखाली येणार आहे. आणि इथं इस्रायल सिस्टीम वापरलेली आहे.
शेतीसाठी. इस्रायल सिस्टीम म्हणजे पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा तो शेतकऱ्यांना करणार आहे. जनरल काय होतं, अगोदर जे जुनी सिस्टीम होती त्याच्यामध्ये कॅनल्स वगैरे राहत होते, त्यामुळे जास्त शेती ॲक्वायर करायला लागत होती. तर आता कसं आहे की ते शेती ॲक्वायर करायची गरज नाही, डायरेक्ट पाईपलाईन थ्रू पाणी देणार आहे, डायरेक्ट रायझिंग मेन टाकणार आहे आणि रायझिंग मेनला डायरेक्ट मग छोटी पाईपलाईन जी आहे, छोट्या पाईपलाईनद्वारे पंप हाऊस ठेवलेले आहेत त्यांनी, स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, त्याच्यावर मोटर बसवलेल्या 250, 350 हॉर्स पॉवरच्या मोटर बसवलेल्या. तर त्यामुळे पूर्ण जे आहे तर आपला बुलढाणा जिल्हा जो आहे तो सुजलाम सुफलाम होणार आहे. क्या बात आहे. आणि त्याच्यावर की तुमच्यावर काही इंजिनियरची मदत होणार आहे हे सगळं करताना आम्हाला आम्हाला एक स्वतःला म्हणजे हे वाटते मनाला की आपण एक मोठ्या प्रोजेक्ट मध्ये काम करतो आणि त्याचा भाग आहे आपण बनत आहोत, ते एक चांगलं वाटतं. बरोबर. भविष्यात आमच्या मुलांना वगैरे सांगायला आम्हाला अभिमान वाटेल की आम्ही या प्रोजेक्ट मध्ये काम केलेलं आहे आणि इथं काम केलेलं आहे. क्या बात आहे. असाच मला एक तुमच्याकडनं आयकॉनिक प्रोजेक्ट सुद्धा ऐकायचा आहे की जो करताना तुम्हाला वेगळं समाधान वाटलं किंवा जास्त अभिमान वाटला. एक आयकॉनिक प्रोजेक्ट जो आहे तो मी माझ्या साईटवर एक केलेला आहे. एक अशोक मोरे म्हणून माटरगावचे गृहस्थ होते, त्यांचं प्लॅनिंग मी केलं होतं. तर त्यांच्याकडे आपलं आयकॉनचं स्टील वापरलं होतं. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की त्यांच्या ड्रेनेज वगैरे लाईन्स त्यांच्या घरासमोर नव्हत्या. तर त्यांना ते म्हणजे आमच्या गावामध्ये एक रीतसर आहे की घर बांधलं आणि पाईपलाईन रस्त्यावर सोडून दिली, पाणी ते रस्त्यामध्ये जात होतं. तर मी त्यांना एक सोकपीट करून पाणी जिरवा म्हणजे पाणी वाचवा, पाणी जिरवा या सोकपीट तयार करून त्याच्यामध्ये विटांचे तुकडे वगैरे टाकून त्यांना पाणी आपल्या घराचं रेन वॉटर हार्वेस्टिंग ज्याला म्हणतो आपण, तर रेन वॉटर हार्वेस्टिंगचं मी त्यांना एक सजेस्ट केलं आणि त्यानुसार रेन वॉटर हार्वेस्टिंग त्यामुळे पाण्याची पातळी जी आहे ते पाण्याच्या पातळीमध्ये खूप फरक पडते असं मी प्रत्येक घरावाल्यांना सजेस्ट करतो. कारण आमच्या गावामध्ये ड्रेनेज लाईन नाहीच आहे असं म्हटलं तरी चालते की गावामध्ये ड्रेनेज लाईन आहे. त्यानंतर त्यांनी एक सोलरचं एक बसवलेलं आहे, सोलर पॅनल, म्हणजे त्यांची इलेक्ट्रिसिटी जी आहे ते पूर्ण ते घरातली इलेक्ट्रिसिटी सोलर पॅनलवरूनच ते इलेक्ट्रिसिटी घेतात. त्यामुळे त्यांचे इलेक्ट्रिसिटीचे बिल्स वगैरे जे ते पे करतात तर ते दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या ते मेंटेन करू राहिलं. बरोबर. आता पुढचा फॅक्टर येतो ते म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा आपण स्टील निवडतो तर ते स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य त्याची बघता? आम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडतो त्यावेळेस स्टीलचा प्रॉपर गेज आहे की नाही ते आम्ही पहिली गोष्ट पाहतो. स्टीलचा जो गेज असतो तो प्रॉपर आहे की नाही, डायमीटर जो आहे आपण समजा 8 mm स्टील घेतलं, 20-25 mm स्टील घेतलं, त्याचा गेज प्रॉपर आहे की नाही. त्याच्यानंतर स्टीलची लवचिकता ही महत्वाची, त्याची इल स्ट्रेन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही चेक करतो आणि त्यानुसारच आम्ही स्टील जे आहे ते वापरतो. तर आता भरपूर सारे स्टील्स आहेत आपल्या मार्केटमध्ये, परंतु आम्हाला आयकॉन जे स्टील आहे ते एक चांगलं स्टील वाटलं. त्यामुळे आम्ही आमचे जे आहेत ओम एंटरप्राइजेस माटरगावचे आपले आयकॉन स्टीलचे जे डीलर आहेत तर आम्ही त्यांच्याकडून जेव्हाही स्टील घेतलं तेव्हा आयकॉन स्टीलचंच घेतलं. त्यासाठी कशासाठी घेतलं की आम्हाला त्याच्या आम्ही पूर्ण टेस्ट करून आलेलो आहे. नाशिकच्या जे आमची लायब्ररी आहे, लॅबोरेटरी आमच्या इरिगेशन डिपार्टमेंटची, तिकडून आम्ही पूर्ण टेस्ट करून आणलेले आहेत आणि त्या टेस्टनुसार आम्हाला सॅटिस्फॅक्शन आहे की हे स्टील आपल्यासाठी योग्य आहे. त्यामुळे आम्ही मग हे पॅरामीटर पाहतो. बरोबर. आणि आता या फील्डमध्ये जे नवीन तरुण मुलं येतात, सिव्हिल इंजिनियर येतात, त्यांना तुम्ही एक अनुभवाचा सल्ला काय द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? नवीन सिव्हिल इंजिनियर जे येतात त्या सिव्हिल इंजिनियरांसाठी मी एवढाच अनुभव म्हणजे माझा अनुभवाचा एक सल्ला असा देईल की तुम्ही गव्हर्नमेंट जॉब्सकडे आज सगळे जातात. माझी पण इच्छा होती गव्हर्नमेंट जॉब्स करावा, परंतु प्रायव्हेट फील्डमध्ये आल्यानंतर मला एक समजलं की प्रायव्हेट फील्ड पण चांगली आहे. प्रायव्हेट फील्डमध्ये माझी स्वतःची कन्सल्टन्सी आहे आणि प्रायव्हेट फील्डमध्ये काम केल्यानंतर त्यांना एक मनाला एक सॅटिस्फॅक्शन होते की आपण कुणाच्या तरी स्वप्नाचं घर बांधून दिलं याचं आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन होते आणि स्वप्नाचं घर बांधता बांधता त्याच्या घराची क्वालिटी पण मेंटेन आपण ठेवलेली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण लक्ष देऊन काम जर केलं तर आपल्याला नक्कीच भविष्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये पण खूप स्कोप आहे. असं नाही की गव्हर्नमेंट जॉबमध्ये स्कोप आहे, याच्यामध्ये पण स्कोप आहे. फक्त आपल्याला तेवढी मेहनत तेवढी घ्यावी लागते आणि तेवढं लोकांशी संभाषण वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. सो हे होते इंजिनियर विजय निखाडे सर आणि त्यांनी अतिशय मोजक्या महत्वाच्या शब्दांमध्ये सांगितलं. सगळ्यात महत्वाचं तरुण इंजिनियर जे येत आहेत त्यांना सांगितलं की या फील्डमध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत, करणार खूप आहे, पण आधी एक्सपिरियन्स तुम्ही घ्या आणि मग तुम्ही या फील्डमध्ये या. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार आणि येणाऱ्या भविष्यात असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील कडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.